तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे का? असेल तर ते व्यवस्थित चालतंय का तपासून घ्या। कारण काय आहे तर UPI नंतर आता व्हॉट्सॲप सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे। UPI नंतर व्हॉट्सॲप सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे। जगभरामध्ये व्हॉट्सॲपचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जगभरामध्ये परिणाम झालाय तर युजर्सना व्हॉट्सॲप वापरताना अडचणी येत आहेत। व्हॉट्सॲपची सेवा, व्हॉट्सॲपचे सर्व्हर्स डाऊन झालेले आहेत। व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज आणि व्हिडिओ पाठवण्यात अडचणी येत आहेत। तर UPIचा सकाळपासून प्रॉब्लेम झालेला होता, त्यानंतर आता व्हॉट्सॲप सुद्धा डाऊन झालंय। जगभरात व्हॉट्सॲपचे सर्व्हर हे डाऊन झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण व्हॉट्सॲप हे आजच्या जीवनामध्ये अगदी मिनिटाला गरजेचं आहे, गरज भासत असते आणि आता व्हॉट्सॲपचे सर्व्हर डाऊन झाले। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। आवेश, आधी UPI मुळे ग्राहकांना त्रास होत होता, आता व्हॉट्सॲपचे सुद्धा सर्व्हर आजच्याच दिवशी डाऊन झाले। आपण बघू शकतो दुपारपासून UPI बंद होता आणि त्याची सेवा विस्कळीत झाली होती। आता संध्याकाळी अर्धा एक तासापूर्वी व्हॉट्सअप सुद्धा विस्कळीत झालेला आहे। अडीच कोटीपेक्षा जास्त असे युजर आहेत आणि व्हॉट्सअप अचानक बंद पडल्यानं बरेच म्हणजे कारभार सुद्धा काही जो उद्योग राहील, व्यापार राहील, तो सुद्धा व्हॉट्सअपवर सध्या चालू असतो। पण हे व्हॉट्सअप बंद झाल्यामुळे बऱ्याच युजरला परेशानी पुढे जावं लागत आहे। कारण की एक तर तुम्ही ग्रुपवर जाऊन मेसेज करता, तो मेसेज डिलिव्हर होत नाही आणि रेड ऑप्शन येतो, त्याच्यामुळे अनेक युजर्स आता याबद्दल व्यक्त होत आहे। कारण की त्याचे बरेच जे व्यापार असेल, बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा, आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेला आहे व्हॉट्सॲप आणि त्याचे सर्व्हर आता नेमके कधी ठीक होत आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।